साध्या सोप्या पद्धतीने बटाट्याच्या चिप्साची भाजी आपली तयार आहे। नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट बनणारी बटाट्याच्या चिप्सची भाजी। ही भाजी एकदम 5 मिनिटात एकदम झटपट बनवून तयार होते आणि यासाठी घरातीलच साहित्य वापरून बटाट्याची भाजी बनवणार आहोत। आणि या बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे उकडण्याची देखील गरज नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। पटकन बनणारी आणि चवीला छान लागणारी अगदी साधी आणि सोपी बटाट्याची चिप्स पाडून बनवलेली भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 6 बटाटे घेतलेले आहेत आणि या ताटामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। या बटाट्याची साल कोवळी आहे, त्यामुळे मी बटाट्याची साल काढणार नाही। तुम्ही काढू देखील शकता आणि नंतर चिप्स पाडून घेऊ शकता। अशा प्रकारे सर्व बटाट्यांना चिप्स पाडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत। पहा, पातळ बटाट्याचे चिप्स तुम्ही पाडू शकता किंवा थोडे जाड जरी ठेवले देखील तरी चालेल। याने पातळ बटाटे अशा प्रकारे खिसून घेऊ शकता। पहा, एकदम पातळ बटाट्याचे चिप्स असे पडलेले आहेत। अशा प्रकारे सर्व बटाट्याचे चिप्स मी पाडून घेते। ही बटाट्याची भाजी बनवत असताना आपल्याला बटाट्याला उकडून घ्यायची देखील गरज लागत नाही, त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। बटाट्याचे चिप्स काळे पडू नयेत म्हणून अशा प्रकारे आपण पाणी घेतलेलं आहे। आता सर्व बटाटे ग्रेट करून तयार आहेत। या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं, त्यामुळे 6 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। पाव टीस्पून जिरे, पाव टीस्पून मोहरी, थोडीशी कोथिंबीर आणि चिप्स पाडून घेतलेले बटाट्याचे चिप्स टाकल्यानंतर व्यवस्थित कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे। व्यवस्थित एक वेळेस हलवून घेतल्याच्या नंतर यामध्ये पाव टेबलस्पून हळद, चवीनुसार 1 टेबलस्पून लाल तिखट, चवीनुसार हाफ टेबलस्पून मीठ। या भाजीला जास्ती मसाले लागत नाहीत आणि झटपट बनवून तयार होते। व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। कंटिन्यूअस भाजीला हलवत राहायचं आहे, नाहीतर ही भाजी बुडाला चिटकू शकते, त्यामुळे आपण तेलाचा थोडासा जास्त वापर केलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या भाजीला आता आपण 2 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि 2 मिनिटांसाठी आता आपण झाकून ठेवूया। 2 मिनिट झालेले आहेत, शिजलेले आहे। आणखी जवळपास आपण 3 मिनिटे या भाजीला शिजू द्यायचं आहे। टोटल आपल्याला 5 ते 7 मिनिट लागतात या भाजीला शिजण्यासाठी। पहा, किती एकदम दिसायला देखील छान आणि एकदम चमचमीत अशी एकदम साध्या पद्धतीने मस्त अशी भाजी आपली रेडी आहे। 4 टेबलस्पून कोथिंबीर टाकणार आहोत। त्यामध्ये कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची, खायला टेस्ट छान लागते। जवळपास या भाजीला आपल्याला 7 मिनिट लागलेले आहेत। ही या भाजी आता आपली रेडी आहे। व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। ही भाजी बुडाला चिटकू नये म्हणून आपण जास्तीचं तेल टाकलं होतं। एकदम साधी सोपी भाजी आहे आणि बटाटे उकडायची गरज नाही ना, काही मसाले देखील वापरण्याची गरज नाही, कांदा देखील या भाजीला लागत नाही। पहा, किती छान दिसत आहे। पहा, भाजी देखील शिजलेली आहे मस्तच। गरमागरम एकदम साध्या सोप्या पद्धतीने बटाट्याच्या चिप्साची भाजी आपली तयार आहे। नक्की ट्राय करा रेसिपी।